आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचं वातावरण आहे। तर विरारमध्ये 3846 फुटाची श्रीरामाची रांगोळी साकारण्यात येत आहे। 22 कलाकारांनी रांगोळी ही साकारली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पालघर जिल्ह्यातील विरारच्या मनवेलपाडा विभागामध्ये भव्य अशी श्रीरामाची रांगोळी साकारण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा कारगिल नगर या मुख्य रस्त्यावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर जय श्रीराम असं घोषवाक्य लिहून या ठिकाणी भव्य अशी श्रीरामाची रांगोळी काढण्यात आलेली आहे। विविध कलरच्या माध्यमातून ही हुबेहूब अशी रांगोळी जी आहे ही साकारण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे आहेत 20 ते 25 कलाकार जे आहेत मागच्या 3 दिवसापासून ही रांगोळी काढत आहेत। या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ही जी रांगोळी जी आहे या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील सर्व जे राम भक्त आहेत त्यांचं मात्र एक आकर्षण ठरत आहे। उद्या पहाटे 3 वाजेपर्यंत ही रांगोळी कंप्लीट करण्याचा मानस जो आहे हा या सर्व कलाकारांचा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता भव्य अशी रांगोळी जी आहे ही साकारण्यात देखील येत आहे। त्यामुळे सर्वत्रच या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये एक आनंद उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढे जाणे सारिवंश संदीप गायकवाड, लोकशाही न्यूज, विरार। ही रांगोळी 3846 फुटाची रांगोळी आहे। यासाठी 15 ते 20 कलाकार 2 दिवसापासून मेहनत घेत आहेत। यासाठी आम्हाला 1000 ते 1200 किलो रांगोळीची आणि विविध कलरफुल रांगोळीची आम्हाला गरज भासली। ही मनवेलपाडा म्हणजे विरार ईस्टचा मनवेलपाडा मधील सर्वात 40 मीटर रोड आहे। या 40 मीटर रोडवरती आम्ही ही भव्य अशी श्रीरामाची प्रतिकृती आम्ही रांगोळीच्या माध्यमातून साकारत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।